कधी कधी आयुष्य इतकं कठीण वाटतं ना की सगळं सोडून द्यावंसं वाटतं. मेहनत करूनही परिणाम दिसत नाहीत. लोक साथ सोडतात, स्वतःवरचा विश्वास कमी होतो आणि मन म्हणतं बस आता नाही. पण जर आज तुम्ही हार मानली तर उद्या जिंकण्याची संधीही संपेल. मित्रांनो, सोनं जेव्हा आगीत तापतं तेव्हाच त्याची खरी किंमत वाढते. त्याचप्रमाणे माणूसही संकटामधून जातो तेव्हाच मजबूत बनतो. आज तुमच्यावर कठीण वेळ आहे याचा अर्थ तुमचं आयुष्य संपलं नाही. याचा अर्थ आयुष्य तुम्हाला अधिक सक्षम बनवत आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ होते. पण जर रात्र संपायच्या आधीच तुम्ही चालणं थांबवलं तर सूर्योदय कसा दिसणार? आज तुम्ही ज्या समस्यांशी लढत आहात, कदाचित उद्या त्याच गोष्टी तुमची सर्वात मोठी ताकद बनतील. लोक तुमच्यावर हसतील, तुमच्यावर टीका करतील, तुमच्या स्वप्नांना वेडेपणा म्हणतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांचं काम बोलणं आहे, तुमचं काम पुढे चालत राहणं आहे. जगात असा एकही यशस्वी माणूस नाही ज्याने अपयश पाहिलं नाही. फरक फक्त एवढाच असतो, अपयशी माणूस एकदा पडून थांबतो आणि यशस्वी माणूस 100 वेळा पडला तरी 100व्या पुढच्या वेळेस उभा राहतो. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच थकलोय का? की मी हार मानायचा विचार करतोय? कारण थकवा काही वेळ विश्रांतीने जातो, पण हार मानली तर स्वप्न कायमचं हरवतं. तुमचं ध्येय आठवा, तुमची स्वप्न आठवा, तुमच्या आई वडिलांचे कष्ट आठवा. ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल त्या दिवशी आजचे हे अश्रू, हा संघर्ष आणि या वेदना सगळं सार्थ वाटेल. म्हणून आज रडायचं असेल तर रडून घ्या, थकला असेल तर थोडा वेळ थांबा, पण हार कधीच मानू नका. कारण प्रत्येक मोठा विजय हा शेवटच्या प्रयत्नानंतरच मिळतो. तुमची आजची परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही. आज तुम्ही घेतलेला निर्णय तुमचं भविष्य ठरवतो. म्हणून स्वतःला एक वचन द्या, कितीही अडचणी आल्या, कितीही लोकांनी साथ सोडली, कितीही वेळ लागला तरी मी माझ्या स्वप्नांसाठी लढत राहीन. कारण हार मानणं हा माझ्या आयुष्यातील पर्यायच नाही. कदाचित आजचा दिवस कठीण असेल, पण जर तुम्ही आज हार मानली नाही तर उद्या तुमचं यशच तुमची ओळख बनेल.